First of all, I'll pay a tribute to सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आज एवढ्या आपल्या महिला भगिनी आणि आपल्या RMD स्कूलमध्ये जेवढ्या सगळे टीचर्स आहेत त्या महिलाच आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित निकम सर, फुलफगर सर, परमेजा सर, कुलकर्णी सर आणि प्रिन्सिपल घारू मॅडम यांचं मी धन्यवाद देतो. मी डॉक्टर सचिन कोठावदे, प्रिन्सिपल सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर. माझ्या दोन्ही मुले इथे स्कूलमध्ये आधीपासून शिकत आहेत. एक मुलगी 9वीला आहे, एक 2रीला आहे. आणि जे काही सरांनी म्हणजे मी सरांना खूप आधीपासून ओळखतो. सर कदाचित मला ओळखत असतील किंवा नसतील, पण सरांशी खूप आधीपासून संबंध आहेत. शेजारीच आपलं सिटी बोरा कॉलेज आहे, तिथे आमचं जाणं येणं चालू असतं. आणि RMD स्कूल हे आपल्या शिरूरमधलं सगळ्यात जुनं स्कूल आहे. बऱ्याच जणांना आपल्याला माहिती आहे, कारण आपण कंपॅरिझन करत असतो. जनरली आता इंग्लिश मीडियम स्कूल ह्या प्रत्येक गावात नाही म्हणेल तितक्या आहेत, किंवा काही बऱ्याच ठिकाणी स्कूल आहेत पण ते काही ॲक्टिव्हिटीजही घेत नाही. तर ॲक्टिव्हिटीज हा एक पार्ट आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, मी एक सांगतो सर का पुढच्या वेळेला तुम्हाला इकडची खुर्च्या सगळं भरलेल्या दिसतील. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर मी आता सरांनी जे जेनझी म्हणून सांगितलं, तर आमच्याकडे काही मुलं शिकत असतात. तर त्यात असं ऑब्झर्वेशन झालं आहे, मी 2007 पासून शिकवतोय. माझा जवळपास 19-20 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे टीचिंगमध्ये. आणि आता प्राचार्य म्हणून जबाबदारी आली आहे, त्यामुळे आता प्राचार्य म्हणून सगळ्या मुलांना सांभाळणं गरजेचं आहे. त्यात असं निदर्शनास येतं की आजकालची जी पिढी आहे ही खूप फॉरवर्ड आहे. आता जसं सरांनी सांगितलं का त्यांना मोबाईलमधून बरंचसं ज्ञान येतं. आता मी माझ्या घरी बघतो, माझ्या मोठ्या मुलीला, लहान मुलीला सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही ते त्यांना माहिती आहे. आणि ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला ते करून देतात. आणि जसं सरांनी सांगितलं, पालकत्व म्हणून किंवा पालक म्हणून आपल्याला त्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी नक्कीच अजून आपण इम्प्लिमेंट करूया. सरांनी खूप छान असं भाषण दिले. आणि बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, ज्या दरवेळेस मी बघत असतो. ज्या काही आता बरेचसे शिवजयंती आहेत किंवा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज चालू असतात. फक्त इथे मला एक सांगायचं आहे का ह्या स्कूलमध्ये माझ्या मुली आधीपासून शिकत आहेत. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मुलांना जे काही इथं ज्ञान मिळतंय ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मी एक सांगेल, अजून एक सजेशन देईल छोटंसं. आत्ताचं हे युग जे चाललंय सर, त्यासाठी आपल्याला AI चे काही कोर्सेस जे स्टुडंट म्हणजे ह्या म्हणजे 1ली ते 10वीच्या मुलांसाठी असतील, ते आपण जरूर इम्प्लिमेंट करावेत. कारण आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आता AI चे कोर्सेस हे चालू झालेत. आणि IITचा जो कोर्स चालू झाला आहे, ती माझी मुलगी तिथे आहे. तो खूपच चांगला एक उपक्रम आपल्या स्कूलने राबवला आहे. त्याबद्दल एकदा स्कूलसाठी जोरदार टाळ्या. कारण पुढे IIT, नीट ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता आम्ही बघतो का आमच्या म्हणजे बेसिक कच्चं असतं, तर बेसिक हे चांगलं असेल. आणि आपल्या स्कूलमध्ये हे बेसिक खूप चांगल्या प्रकारे घेतलं जातं. त्याबद्दल मी स्कूलचे धन्यवाद देतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.